श्री स्वामी समर्थ. वेलकम बॅक टू माय मिनी व्लॉग. संध्याकाळच्या वेळेला मी मंदिरला गेलेली. ही आमच्या घराजवळच आहे अगदी. त्यासाठी मी दर मंगळवारी वगैरे जाते. आदूला पण इथं आल्यानंतर खूप छान वाटतं आणि आम्हाला आदूचे केस पण कटिंग करायचे होते. त्यासाठी आम्ही तिथं गेलो आणि जास्त केस वाढून पण मुलांचे उपयोग नाही, त्यासाठी वेळेवर कटिंग करावं लागतं. त्यानंतरला घरी आली आणि आदूला भाजी भाकरी दिली आणि त्याला विचारलं की भाजी कशी आहे, तर तो बघू शकता तुम्हाला कसं सांगितलं. आणि त्यानंतर मग आम्हाला भाकरीसोबत मी हे असं कटलेट करून घेतली झुणक्याच्या पिठाचं. ते खूप टेस्टी लागतं. त्यानंतर आदूला थोडीशी मॅगी हवी होती म्हणून मी कोमट पाण्यामध्ये असं 5 मिनटं मॅगीला भिजत ठेवलं आणि त्यानंतर ना फोडणी द्यायला घेतलं. बारीक चिरलेला कांदा आणि टोमॅटो घालून मी व्यवस्थित फिरून घेतलं. तुम्हाला जर आवडत असतील तर ह्याच्यामध्ये तुमचे फेवरेट व्हेजिटेबल ॲड करू शकता, पण मी आदू एवढं खाणार नाही म्हणून मी फक्त कांदा टोमॅटो घातला. असं फिरून घातल्यानंतर त्यामध्ये ते भिजलेलं मॅगी घालायचं आणि व्यवस्थित फिरून घ्यायचं. अशा प्रकारे सुद्धा खूप टेस्टी मॅगी होती. तुमची रेसिपी कशी आहे ती मला नक्की कळवा. त्यानंतरला थोडेसे मला तांदूळ नीट करायचे होते, ते मी करत होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी गुरुवारचा दिवस होता. पहाटे मी लवकरच उठलेली. त्यानंतरला उठून सगळं साफसफाई चालू होती माझी. साफसफाई झाल्यानंतर इकडे आदूचे पप्पा पण आंघोळ करून छान अगदी मस्त सजून घेतलेले. पूजा व्यवस्थित छान मांडलेली. खूप छान मांडतात ते माझ्यापेक्षा. त्यानंतरला मी बाहेर तुळशी आहे तिथं छोटीशी रांगोळी वगैरे काढून तिथं पण दिवाबत्ती केलं आणि त्यानंतर उंबरड्याची सुद्धा मला पूजा करायची होती. ते सुद्धा मी नेहमीप्रमाणे पूजा करून घेतली आणि दोन्ही साईडला अशी फुलं ठेवते मी. खूप छान वाटतं असं ठेवून घेतलं. त्यानंतरच आमचा आज उपवास होता आणि त्यासाठी मी खिचडीमध्ये बटाटो घालतो कारण ते पौष्टिक असतं. आणि रात्रीच मी शाबू भिजत ठेवलेलं आणि अशा प्रकारे मी शाबू करून घेतला आणि त्यासोबत चहा बनवला. ओके गाईज, बाय.